नाही म्हणजे मी बाहेर जाऊन सगळीकडे चौकशी केली पण कोणीच चोर वगैरे असं नाही पाहिलंय। अगं मग गेले कुठे दागिने एवढे? चोर काय असा रस्त्यावर ओरडत फिरणार आहे? मी चोरी केली आहे, मी चोरी केली आहे, ये पकड। दागिने सापडले। हे बघ तुझ्याकडे कुठून आले रे? तूच नाही ना पळवलेस? मालती अगं त्यानेच दागिने आणून दिले आणि तू त्याच्यावर संशय घेतेस? जरा थांब ना, त्याला बोलू दे ना। केदार बाळा, तुला दागिने कुठे सापडले? काका ऍक्च्युली मी काल तुमच्या घरातनं कोणाला तरी चोर पावलांनी घराबाहेर पडताना बघितलं। मला आधी वाटलं की मला भास झालाय म्हणून मी लक्ष नाही दिलं, पण नंतर मी सकाळी बाहेर जात होतो तर मला काकूंचं बोलणं ऐकायला आलं की घरातले दागिने चोरीला गेलेत म्हणून। तेव्हा मी लगेच पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तिकडे जाऊन कंप्लेंट रेज केली। मला जेवढं आठवलं तेवढं मी त्याच्या चेहऱ्याचं वर्णन त्यांना सांगितलं आणि लकीली त्यांच्या रेकॉर्डमध्ये एक चेहरा मॅच झाला, तर पोलिसांनी लगेच त्याला शोधलं आणि ते दागिने मला दिलेत आणि मी इकडे येऊन तुम्हाला परत केले। हो, मला पण घरात कोणाचा तरी आवाज आला होता पण कोणी दिसलं नाही। केदार, तुझे आभार कसे मानू ना तेच मला कळत नाहीये। आज तू आमच्या घराची, आमच्या कुटुंबाची अब्रू वाचवलीस। मला खरंच खूप टेन्शन आलं होतं। समजा हे दागिने सापडले नसते तर? काका अहो, या सगळ्याची काहीच गरज नाहीये। माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही पण हेच केलं असतं ना। उगाच नाही मी त्याला माझा हँडसम हिरो म्हणत। केदार, देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो। केदार, केदार थँक यू सो मच। अगं नाही, मी जरा कौशिकीताईंना कळवून येते दागिने सापडले म्हणून। हा आले। हा मम्मा। माधवा, आता असाच बघत उभं राहणार आहेस का? देवापुढे साखर ठेवूया, चल। होय,